मुंडेगाव येथील 4.25 कोटी रुपयांच्या दरोड्या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना केले अटक। नाशिकच्या घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंडेगाव शिवारात एका कुरिअर व्हॅनवर 18 जानेवारी रोजी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकण्यात आला होता। 5 ते 6 संशयितांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकत लोखंडी रॉडचा धाक दाखवून 4.5 किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे, 135 किलो चांदीचे दागिने व विटा, मोबाईल फोन असा एकूण 3,67,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। या गुन्ह्यानंतर स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शींनी बघितल्यानुसार आरोपींचे वर्णन, बोलीभाषा, भौतिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण यानुसार तपास केला। त्यानुसार हे गुन्हेगार आग्रा येथील असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आग्रा येथे जाऊन 5 संशयितांना अटक केले। तसेच त्यांनी आणखी 3 संशयितांची नावे सांगितली। यातील अटक केलेला आरोपी आकाश परमार याला संबंधित कंपनीचे कुरिअर कुठल्या शहरात जातं याबाबत सखोल माहिती होती। त्यानुसार ही दरोड्याची योजना करण्यात आली। यात अटक केलेल्या 5 आरोपींच्या ताब्यातून 2.5 किलो सोन्याचे दागिने, 45 किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या 2 कार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या आरोपींना न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या धक्कादायक बाब म्हणजे 8 संस्थांमध्ये 3 जण हे सेवानिवृत्त सैनिक आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, नाशिक।